हाय एव्हरीवन, आज खूपच लेट झालं ॲक्च्युली. झाडांचं काम करत होते तर नाश्ता राहिला आहे. सो हो, हे बघा मी इथे शेवयांचा उपमा बनवते. खूप लेट झालं आहे आज ॲक्च्युली. होतं कधी कधी आपण लेडीज काही काम हातात घ्यावं तर खूप लेट होऊन जातं आणि त्या वेळेला असं ॲक्च्युली काही सुचत नाही की काय करायचं आहे काय नाही. मग अशी गडबड व्हायला सुरुवात होते. तर आज शेवयाचा उपमाच बनवते आहे, तेही कोणाला न विचारता. कारण आमच्या इथे कोणालाही विचारावं की काय बनवायचं नाश्त्याला तर कोणाकडनं नीट उत्तर येत नाही, म्हणजे त्यांच्या पसंतीचं नसतं म्हणून. सो बस हे आता कांदा परतला, याच्यामध्ये मी राई टाकणार आहे, आलं किसून टाकणार आहे. हे शेवया मी रोस्ट करून घेतल्या आहेत विदाउट ऑइल. बस कांदा परतल्यानंतर सांगते तुम्हाला बाकी रेसिपी. त्यात मी मूठभर शेंगदाणे टाकते, तेही छान रोस्ट करून घेणार आहे तेलातच. छान क्रिस्पी क्रंची, थोडासा रंग बदलला की मग त्यात बाकी सगळ्या गोष्टी टाकणार आहे. शेवया वगैरे, पाणी, मीठ म्हणा, थोडीशी साखर चवीपुरता, लिंबू तर लास्टमध्ये आपण पिळतो. जेवणात गॅस चालू असताना कधी लिंबू पिळू नका, टॉक्सिक होतं. सो बस चला सांगते पुढची रेसिपी. बघा, गडबड म्हणजे अशी गडबड होते की मी आज कढीपत्ता आणि मिरच्याच टाकायला विसरले. आय होप तुमच्याबरोबरही असं होत असेल. जेव्हा तुम्ही नाश्ता बनवायला म्हणजे वेळ होऊन जातो, उशीर होऊन जातो, तर आपलं डोकं थोडंसं चालेल असं होतं काय करायचं काय नाही. घाई गडबड खूप होते आपली. हे बघा, कांदा छान परतलाय, शेंगदाण्यांचाही थोडा कलर बदललाय. आता मी यात 1.5 कप शेवया घेतल्या आहेत, त्याच्यात 3 कप पाणी टाकणार आहे. आता मी टाकून घेते सगळं आणि त्यात नंतर मीठ आणि थोडीशी साखर चवीपुरता. उकळल्यानंतर शेवया घालणार आहे आणि 1 चमचाभर तूप सोडणार आहे. तुपानी काय होतं की शेवया छान सुटसुटीत होतात, शेवयाचा उपमा छान सुटसुटीत होतो. सो तर चला झाल्यावर दाखवते. 3 कप पाणी टाकलंय, मीठ टाकलंय, एवढीशी साखर, किंचितशी साखर, खूप जास्त नाही टाकायची आपल्याला. तर याला छान उकळी आल्यावर मग शेवया टाकायच्या आपल्याला आणि तूप सोडायचं. कोथिंबीर छान पाण्यात टाकली आहे, त्याची माती निघून जाईल. आता शेवया घालणार आहे. शेवया घालून झालेल्या आहेत माझ्या. त्याला आता तूप थोडंसं सोडणार आहे. चला मी टाकून घेते. हे बघा, आलं किसून घेतलं तर मी टाकते. आलं तुम्ही केव्हाही टाकू शकता, त्याला काय जास्त अगदी खूप शिजवायची वगैरे गरज नाही लागत. ते लगेच शिजतं, पटकन शिजतं आणि चवही छान लागते. तर हे बघा, हे आता पाणी आटलं गेलंय, तर याच्यावर मी आता झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवणार आहे. मग आपला मध तयार आहे. आणि गॅस बंद करून मी मस्त लिंबू पिळणार आहे, कोथिंबीर पिळणार आहे आणि एन्जॉय करणार आहे माझा नाश्ता. खूप भूक लागली आहे, प्रचंड भूक लागली, आज खूप काम केलंय. चला तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.